भटक्या विमुक्त जमातीच्या माध्यमातून मी देवीदास सादवे, भारतीय भटक्या विमुक्त जमाती विकास संघटना महाराष्ट्र राज्याचा प्रदेश उपाध्यक्ष तथा भटक्या विमुक्त आदिवासी सहयोग समिती महाराष्ट्र राज्याचा सदस्य या माध्यमातून आज भोकर उपविभागीय पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये आम्ही पूर्ण भटक्या विमुक्ताची समाज बांधव जमा झालो। या विषय आहे की भटक्या विमुक्त जमातीतील नाथजोगी समाजाचा जाती पंचायतीचा विषय रद्द करण्यात यावे यासाठी आम्ही एक निवेदन दिलं व येथे 28 तारखेला भटक्या विमुक्तांच्या माध्यमातून जो नाथजोगी समाज आहे त्या नाथजोगी समाजाची एक बैठक आहे। त्या बैठकीमध्ये 28 तारखेला की त्यांचा न्यायनिवाडा होणार आहे, त्या माध्यमातून की त्यांच्या जात पंचायतीमध्ये काय निर्णय व्हावे, त्यांच्या रोटीबेटीचा व्यवहार कसा आहे आणि त्यानंतर मुलीचे काय प्रकार नाही आणि जातीच्या बाहेर कशा प्रकारे जाते त्यांना न जाण्यासाठी पंचांनीसुद्धा निर्णय घेतलेला आहे की आम्ही ह्या ठिकाणी येऊन आम्ही न्यायनिवाडा करून याच्या पुढे आम्ही पंचायत रद्द करणार आहोत। त्याच माध्यमातून आम्ही या ठिकाणी उपविभागीय अधिकारी यांनाही पत्र दिले की बाबा त्या ठिकाणी तुम्ही या, तुमच्या प्रत्यक्ष कलेक्टर ऑफिसचे लोक येणार आहेत, मुंबई सिस्टीमचे लोक येणार आहेत, पूर्ण संघटनेचे लोक येणार आहेत 28 तारखेला व त्या ठिकाणी न्यायनिवाडा होऊन नाथजोगी समाजातली न्याय जी पंचायत आहे ती रद्द होणार आहे। याच माध्यमातून आम्ही पूर्ण समाजाचे समाज बांधव या ठिकाणी उपस्थित आहोत। त्यानंतर मॅडम आपल्या पद्धतीने बोलतील। नमस्कार, मी सीमागिरी बोलते, भोकर तालुका, नांदेड जिल्हा अध्यक्ष। आता हे भटकी समाज आहे, भटकी समाज म्हणजे भटकी गोसावी 4 लाकडं लावून कुठं पालानं जातात, खेड्याला मागून आणतात, झोळीनं मागतात, त्याईनं 4-4 लाख रुपये कुठून द्यायचे। आता लेकरं आपल्या पोटाला कसे झालेत, आता कोणाची मुलगी कोण करायले, कोण्या समाजाचा आता इथं याच्या इतर जातीचं काही राहिलंच नाही त्याच्यामध्ये। कोणाची मुलगी कोण्या मुलासोबत लव्ह मॅरेज करायली, कोणता मुलगा कोण्या मुलीसोबत लव्ह मॅरेज करायला, तर त्या मुलानं तसं लव्ह मॅरेज करून घेतलं त्या एका बंजाऱ्याच्या मुलीसाठी। ते लेकरं आहेत त्याच्यासाठी, ते बायको तिच्यापाशी नांदायली आणि ते लेकरं आहेत। तर आता हे समाज जातीच्या बाहेर त्यांना टाकलंय। कसं टाकलंय तर म्हणजे तुमच्या घरी कोणी येऊ नये, तुमच्या लेकीबाईला कोणी करू नये, तुमच्या सोयऱ्याधाऱ्या कोणी तुमच्या घरी येऊ नये, तुमचं पाणी कोणी पिऊ नये। आता त्या एका घराला वाळ करून टाकलं का की तू बंजारा जातीची मुलगी तू का केलास, असं जाती राहिली का, हे जात राहिली का, कुठं काही जातीच नाही राहिली। कोणती जात कोणत्या समाजामध्ये कोणी करायला पसंतीचं आजकाल रिश्ता चालला आहे, मायबापाच्या पसंतीनं काहीच चाललं नाही आणि मग त्याला जातीच्या बाहेर टाकणं हे काय योग्य नाही बाबा। हे तर आम्हाला पटणं चाललंय। त्याला लेकरं आहे, ती बाई आहे, त्याच्या घरामध्ये नांदायली त्यानं आणि त्याची पंचायत आता हे लोक गोळा करणार आहे, त्यांना 1 रुपया मागून आणते आणि म्हणते पंचायत भरणार आहे। 4 लाख इथं ठेवतो तुला जाती ते आणतो आम्ही आणि 4 लाख नाही ठेवलं तर तुला जातीच्या बाहेर। आता लहान लेकरं त्याच्या लहानचे मोठे झाल्यानं त्याने किंवा समाजामध्ये इकन नाही तर परत जातीमध्ये त्यांच्या पसंतीनं कोणी करण, तर त्या जातीमध्ये जाऊ देणं चालले, त्याला जातीमध्ये आम्ही जातीच्या बाहेर टाकणार आहे। जाती विरोध ते बोलायला लागले। ह्याचा आता कसा निर्णय करायचा तुम्ही या सगळ्या पंचांना सांगायला पाहिजे। हे आता काही राहिलं नाही, जात भेद काहीच राहिले नाही, त्याच्या जाती विरोध त्यांना